नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आणि सुकदा हे अण्णांच्या घरी जायला निघलेले असते. तर लगेच रुंदा आणि शलाका धावतच येतो, कारण त्यांचा जो काही प्लॅन असतो तो त्यांना सक्सेस करायचा असतो. तेव्हा रुंदा धावतच म्हणते की अगं शलाका शलाका मला आनंदी दिसली. तेव्हा ते ऐकून सार्थक आणि सुकदा त्या दोघींकडेच पाहू लागतात. सार्थक म्हणतो की काय तू आनंदीला पाहिले? तर रुंदा म्हणते की हो, मी मार्केटमध्ये आनंदीला पाहिले. तेव्हा सार्थक म्हणतो की अगं मग तू त्यांना घरी का घेऊन आली नाहीस? रुंदा म्हणते की अरे सार्थक, ती गर्दीत गायबच झाली, दिसेनाशीच झाली. मी तिच्या मागे मागे जाण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती एकदमच गायबच झाली. मला काय वाटते की तिने नक्की मला बघितले असेल आणि म्हणूनच ती लपली असेल. सार्थक, मी माझ्या डोळ्यांनी आनंदीला पाहिलं, याचा अर्थ ती नाशिक मध्ये आली, ती परत आली, ती नाशिक मध्येच आहे. सार्थक, तू तिला शोध. मी सहज असे निघाले होते आणि सहज असे उजवीकडे पाहिले तर माझ्या समोर आनंदी होती. आणि तेवढ्यात आदर्श तेथे येतो आणि रुंदा जे हे बोलणे ते ऐकत असतो. रुंदा सांगत असते की तिने जसे माझ्याकडे लक्ष दिले तर लगेच ताबडतोब तिने तिचा चेहरा फिरवला आणि लगेच ती तेथून निघून गेली. मी तिला खूप आवाज दिला, हाका मारल्या, परंतु तिने काही ऐकलं नाही आणि चक्क ती तिथून निघून गेली. आदर्श म्हणतो की अगं पण आई, काय बोलतेस तू? आनंदी कशी येईन? इतक्या वर्षात ती आली नाही, मग आता अचानक कुठून आली? रुंदा म्हणते की आदर्श, मी तुला खरं सांगते की खरंच मला आनंदी दिसली म्हणून. तर आदर्श म्हणतो की हो का, मग कुठे पाहिले तू तिला? म्हणते की अरे मार्केटमध्ये. तर आदर्श तिला विचारतो की तू सकाळी सकाळी मार्केटमध्ये कशाला गेली होती? तर रुंदा लगेच म्हणून जाते आणि शलाका सुद्धा म्हणते देवळात गेले होते. तर शलाका म्हणते की मोबाईलचे कव्हर्स आणण्यासाठी. तर लगेच दोघी एकमेकींकडे पाहत असतात. तर आदर्श त्यांना म्हणतो की झाले का तुमचे बोलून? आणि एकदा ठरवून घ्या की नक्क खोटं नेमकं तुम्हाला काय बोलायचे. एकतर ती म्हणते की मोबाईलचे कव्हर आणण्यासाठी गेले होते आणि तू म्हणते की देवळात गेले होते. तुम्ही कधीच सुधारणार नाही. गेल्या 6 वर्षापासून तुमच्यामुळे या घरातील आनंद तर हिरावून घेतला आणि आज जरा घरामध्ये आनंद येतो तो सुद्धा तुम्हाला नाही बघवत. तेव्हा रुंदा म्हणते की अरे आदर्श, मी तुला खरं सांगते की मी खरंच आनंदीला मार्केटमध्ये पाहिले. तेव्हा आदर्श म्हणतो की आई तू आता बस कर. तर रुंदा म्हणते की अरे आदर्श, प्लीज एकदा तरी तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आईवर माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं मी आनंदी येते होती. रुंदा सार्थकला म्हणते की सार्थक, अरे तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. अरे गोपाल कालेची खूप गर्दी होती आणि त्या गर्दीत मी आनंदीला माझ्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा तिला मी आवाज दिला, तिच्या मागे जाण्याचा खूप प्रयत्न सुद्धा केला, पण ती दिसेनाशी झाली. ती मला सापडली सुद्धा असती. नक्की तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तिला हाताला धरून या घरात घेऊन आले असते. तू तिला शोध, तिला शोधण्याचा प्रयत्न कर. तर आदर्शला खूप राग येतो. आदर्श म्हणतो की आई बाद झाले आता. तू कितीही आरडाओरडा केला तरी सुद्धा माझा तुझ्यावर विश्वास नाहीच. तू आम्हाला मूर्ख समजतेस. आनंदी नाशिक मध्ये आहे आणि ती आम्हाला भेटण्यासाठी नाही आली. इतकी वर्ष ती नाशिक मध्ये आहे आणि बरोबर ती आतापर्यंत कुणाला दिसली नाही आणि आज तुला दिसली, आणि ते पण जेव्हा सार्थक आणि सुकदाचे लग्न ठरले तेव्हाच. मग आई, हे सर्व संशयास्पद नाही का? मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही दोघी नक्की खोटं बोलून आमच्या भावनांशी खेळतात. तेव्हा रुंदा जीव तोडून म्हणत असते की अरे आदर्श, एकदा तरी तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला खात्रीने सांगते की खरंच मी तिला बघितले होते. तेव्हा सुकदा आणि सार्थक मात्र शांत असतात. तर रुंदा म्हणते की हे पहा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मग तुम्ही स्वतः तिला शोधण्याचा प्रयत्न करा. आणि रुंदा सार्थकला सुद्धा म्हणते की तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि आनंदी नाशिक मध्येच आहे, तू तिला शोधण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आदर्श जोराने ओरडतो की आई आता बास कर आणि शलाका, तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जा. तेव्हा शलाका रुंदाला ओढतच घेऊन जाते. तेव्हा आतमध्ये आल्यानंतर शलाका म्हणते की आई तुला काही कळते का? तर रुंदा म्हणते की हे बघ शलाका, एकतर अगोदरच माझे डोके आणखीन तापलेले आहे आणि तू तापण्याचा आणखीन प्रयत्न करू नकोस. शलाका म्हणते की आई, मी दादाला पटवून दिले असते, मग तू मध्ये कशाला बोललीस? रुंदा म्हणते की काय ग, काय बोलले मी असे? शलाका म्हणते की तू त्या देवळाचं काय कारण दिले? तुझ्यामुळे आज आपण पकडलो गेलो. आपण हे सर्व नाटक करत होतो, आपले ठरलेले होते, मग जरा भान ठेवून हे सर्व बोलायचे तू. रुंदा म्हणते की अगं आपण नाटक करायचे हे ठरवले होते, पण अगं शलाका, मी माझ्या डोळ्यांनी आनंदीला पाहिले. शलाका म्हणते की अगं बघितले, मग हेच सार्थकला सांगायचे होते, हाच आपला प्लॅन होता, पण मला सांगून काय फायदा, तिकडे तर आपण तोंडावर पडलो. तर रुंदा म्हणते की हे पक्ष
शलाका, मी काय सांगते ते अगोदर नीट ऐक. मी आनंदीला बघितले, माझ्या समोर होती ती. शलाका म्हणते की आई प्लीज तू नाटक करू नकोस. तर वृंदा म्हणते की बावळट, अगं खरंच नाटक नाही. शलाका म्हणते की काय, मी खरंच तुझ्यावर विश्वास ठेवू की तू खरंच आनंदीला पाहिली म्हणून. वृंदा ओरडू सांगत असते की अगं शलाका हे सर्व खरे आहे. शलाका म्हणते की अगं आई खरंच तू खूप छान नाटक करते, पण आता थांब. म्हणून शलाका जायला निघते तर वृंदा तिचा हात धरते. अगं गोपाल काल्यासाठी लहान मूल हे नटून थटून तेथे जात होती आणि त्यांच्या पलीकडे मी आनंदीला माझ्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा हे ऐकून तर शलाकाला सुद्धा धक्का बसतो. शलाका धक्क्यानेच विचारते की काय आई, तू खरंच आनंदीला पाहिले का? वृंदा म्हणते की मी तुला केव्हाचे तेच सांगते. तर शलाका विचारते की अगं मग तू तिला पकडले का नाही? तर वृंदा म्हणते की हो, मी तिचा पाठलाग करत तिच्या दिशेने निघाले सुद्धा होते, पण तेवढ्यात ती त्या लहान मुलांच्या घोळक्यात कुठे गेली माहिती नाही. ते ऐकून तर शलाकाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की आई खरंच आपण जो खोटा प्लॅन तिला आणण्याचा करत होतो आणि ती तर खरंच आली. वृंदा म्हणते की हो, आनंदी परत आली आणि हेच सत्य आहे. आणि डोक्यावर हात ठेवते, माझी शपथ घेऊन मी खरंच सांगते की आनंदी परत आली म्हणून. शलाकाचा तरी सुद्धा विश्वास बसत नसतो. ती म्हणते की आई नक्की ना, आणि शपथ वगैरे घेऊ नकोस, नाहीतर तुला काहीतरी व्हायचे, कारण आपण सतत प्लॅनिंग करतो, आनंदी विषयी बोलतो आणि तेच तुझ्या डोक्यात येत असेल म्हणून तुला भात झाला असेल, बाकी काही नाही. तेव्हा वृंदा तरी ओरडून शलाकाला म्हणते की अगं आपल्याला जे नाटक करायचे होते ते नाटक हे नाही. हे अगदी खरे आहे की आनंदीला मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, ती नाशिक मध्येच आहे आणि आता आपण तिला शोधून काढायलाच हवे. शलाकाला इतका आनंद होतो आणि खरंच आई आपल्याला देवच पावला. आनंदीला फक्त एकदा सापडून दे, मग बघ की त्या सुखदाला कसे घराच्या बाहेर काढते म्हणून. वृंदा म्हणते की ती तर घराच्या बाहेर जाणार, पण आता मात्र सर्वांना कळेल की वृंदा काय करू शकते ते. त्यानंतर इकडे सुखदा आणि सार्थक गाडीत असतात. तर सुखदा म्हणत असते की अरे वृंदा आंटीचे ते बोलणे सहज नव्हते, त्या दोघींचा तो प्लॅन होता, तू डिस्टर्ब व्हावा, तुला त्रास व्हावा यासाठी, आणि तू जर डिस्टर्ब झाला तर त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल होईल. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, मी डिस्टर्ब वगैरे काही झालेले नाही. तर सुखी म्हणते अरे हे तू मला सांगतो, अरे मी तुझी होणारी लाईफ पार्टनर आहे, बायको, त्यामुळे माझ्यापासून काही लपवायची गरज नाही. इनफॅक्ट तू कधीही आनंदीमुळे जरी डिस्टर्ब झाला तरी ते सुद्धा माझ्यापासून लपवायची काही गरज नाही. सार्थक म्हणतो की हो सुखदा, मी डिस्टर्ब झालो, पण त्याबद्दल सॉरी. तर सुखदा म्हणते की अरे सॉरीची काही गरज नाही. तर सार्थक, तुमची होणारी बायको ही इतर मुलींसारखी नाही. सार्थक, अरे मला माहिती आहे की आनंदीची जागा तुझ्या आयुष्यामध्ये काय आहे ते, आणि ट्रस्ट मी तुला सांगते की खरंच ती जागा तुझ्या आयुष्यामध्ये तशीच राहील, आणि उद्या आनंदी जरी परत आली तर मी तुला प्रॉमिस करते तरी तिची जागा ही तशीच राहील. त्यामुळे तू प्लीज या गोष्टीचा ट्रेस घेऊ नकोस. आणि आता वृंदा आंटी आणि शलाका या दोघींनी जो काही प्लॅन केला तर तो विसरण्यासाठी आपण छान येथे फ्रेश व्हायला हवे. त्यामुळे आनंदीच्या घरी न जाता आपण देवळात जातो, कारण तुझा मूड छान होतो. त्यांचा प्लॅन मात्र फ्लॉप झाला. ओके, तर तू छान एक स्माइल कर. सार्थक फक्त थोडंसं हसतो. तर सुखी म्हणते की अरे सार्थक तसे नाही, तू मनापासून स्वतः स्माइल कर. चल मी तुला हत्ती आणि मुंगी या दोघांचा जोक सांगते. तर सार्थक म्हणतो की नको तसे नाही, आणि सार्थक हसतो. तर सुखीला सुद्धा हसू येते आणि खरंच तू खूप छान हसलास असे म्हणते, आणि शेवटी हत्ती मुंगीच कामी आले तुला हसवण्यासाठी, आणि हाच सार्थक मला आवडतो. चल, सार्थक म्हणतो की चल आता निघायचे, म्हणून ते गाडीतून निघतात. त्यानंतर इकडे आनंदीने मस्त असे सर्वांसाठी गरम गरम वडे बनवलेले असते, आणि आनंदी आई अण्णा मनोज यांना आवाज देते आणि ते वडे खाण्यासाठी बोलवते. तर मनोज आनंदीच्या हातचे वडे पाहून तर खूप खुश होतो. तेव्हा आनंदी आणखीन काही वडे आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर तेवढ्यात सुखी आणि सार्थक तेथे येतात. तर आनंदी लगेच भिंतीमागे लपते आणि सुखी खुश होऊन आई अण्णांना सांगत असते की मम्मा आणि डॅडाने आमच्या लग्नाला शेवटी परवानगी दिलीच, आणि जो लाडू तिने आणलेले असतात डब्यातून तर ते लाडू ती मालतीच्या हातात देते. पण सर्वजण अगदी शांत असतात. तर सुखी विचारते की काय झाले, तुम्ही सर्वजण इतके शांत का आहात, तुम्हाला आनंद नाही झाला? तर अण्णा शांतपणे म्हणतात की हो झाला, तुम्ही दोघे असे अचानक आला म्हणून. मालती म्हणते की त्यात तुम्ही जोडीने आलात आणि अशी हाक मारली. तेव्हा अण्णा त्या दोघांना बसायला सांगतात. तर सार्थक आणि सुखी बसतात. तेव्हा आनंदी चोरून हे सर्व पाहत असते. तर सुखी म्हणते की तुम्ही घरात तर 4च लोक आहात, मग ह्या सर्व 5 प्लेटी कशा आहेत? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात आणि आनंदी डोक्याला हात लावते. तर मनोज मुद्दा म्हणतो की 1 प्लेट मी आणली होती आणि 1 प्लेट लीना घेऊन आली, त्यामुळे 1 जास्त आली. तेव्हा सार्थक जेव्हा एक वड्याचा घास घेतो तेव्हा त्याला आनंदीच्या हातची चव समजते की जेव्हा एकमेकांनी त्यांनी वड्याचा प्रेमाचा घास भरवलेला असतो
तेव्हा सार्थक विचारतो की हे वडे कोणी केले, तर आनंदी तर आणखीनच घाबरते. तर अण्णांना काय उत्तर द्यावे ते समजत नाही. सार्थक म्हणतो की खूप वर्षातून ही चव अगदी ओळखीची वाटली. असे वाटले की हे वडे आनंदीनेच बनवलेत. मालती म्हणते की ते वडे मी बनवलेत आणि चव मात्र तुम्हाला ओळखीची वाटणारच, कारण मीच आनंदीला ते वडे बनवण्यासाठी शिकवले होते. माझ्या हाताची चव आनंदीच्या हातात उतरली म्हणून हे सर्व तुम्हाला ओळखीचे वाटते. सुखी मात्र म्हणते की खरंच कमाल झाले वडे अगदी. तर अण्णा मात्र शांत असतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही दोघांनी खूप आनंदाची बातमी दिली आणि आमच्या दोघांच्या मनात सुद्धा तेच होते. तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा खरंच त्या दिवशी तुम्ही मला समजावले म्हणूनच मी हा विचार करू शकलो आणि हे सर्व तुमच्यामुळे झाले आणि आता तरी काय लग्नच होते. तेव्हा अण्णा म्हणतात की हो, तुमच्या दोघांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. तेव्हा मनोजला तर खूप असे वाईट वाटत असते आणि तो शांत असतो. तर खाऊन झाल्यानंतर सुखी आणि सार्थक आपले प्लेटी घेऊन ते किचन मध्ये ठेवायला जायला निघतात. तर लीना आणि मनोज त्यांना अडवतात. लीना म्हणते की नाही द्या आमच्याकडे. तर सार्थक म्हणतो की नाही वहिनी, आम्ही असून द्या वहिनी. आणि ते दोघे मात्र काही ऐकत नाही आणि तेवढ्यात आनंदी ही लगेच स्टूल घेते आणि खिडकीतून उडी मारून ती बाहेर निघून जाते. तेव्हा सुखी आणि सार्थक हे किचन मध्ये येतात. तर मनोज त्यांच्या पाठीमागे येतो आणि इकडे तिकडे तो आनंदीला पाहत असतो आणि त्यानंतर सार्थक आणि सुखी हे जायला निघतात की आम्ही आता निघतो, आशीर्वाद असून दे आमच्या पाठीमागे म्हणून त्यांच्या पाया पडतात. सुखी प्रेमाने सर्वांना भेटते आणि मनोज दादाला सुद्धा बाय करते. तेव्हा ते दोघे निघून गेल्यानंतर मनोज घाईने किचन मध्ये येतो आणि खिडकीतून डोकावून पाहतो तर आनंदी त्याला कुठेही दिसत नाही आणि तो बाहेर घाईने येतो आणि त्या तिघांना सांगतो की आनंदी घरात नाही. अण्णा म्हणतात की अरे देवा, कुठे गेली असेल, परत ती घर सोडून गेली की काय, म्हणून अण्णांना खूप भीती वाटते. तेव्हा मनोज म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला कॉल करतो. म्हणून मनोज आपला मोबाईल काढून आनंदीच्या मोबाईलवर कॉल करतो तर फोन तिथे समोर टेबलवरच असतो. तेव्हा मनोज म्हणतो की ही तर फोन घरीच ठेवून गेली, मग कुठे गेली असेल. तेव्हा मालती लगेच देवकृष्णाला हात जोडते आणि तूच आता मदतीला धावून ये अशी प्रार्थना करते. तर इकडे मस्त दहीहंडीचा कार्यक्रम हा म्हणजे सुरू होत असतो आणि सर्वजण खूप छान प्रकारे नाचत गाणे म्हणत असतात आणि सर्व हे अनाउन्स करून सांगत असतात की दहीहंडी फोडण्यासाठी महिलांचे पथक हे तयारच आहे आणि आमच्या पथकातर्फे आम्ही त्या सर्व महिलांचे स्वागत करतो. आणि त्या सर्व महिलांमध्ये शकू सुद्धा असते आणि सर्व ह्या म्हणजे दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक डान्स करत असतात. तर लगेच तेथे आनंदी त्या घोळक्यामध्ये सामील होते आणि शकू ही आनंदीला पाहून खूप खुश होते की आनंदी ताई तू. दोघे एकमेकींना पाहून लगेच मिठी मारतात. शकू आनंदीला विचारते की अगं ताई, तू नाशिकला केव्हा आली आणि खरंच तुला पाहून मला खूप आनंद झाला आणि हे सर्व आपले दहीहंडीचे पथक आहे. आज आपण सर्वांनी मिळून दहीहंडी फोडायची. तू थांब, आपण सर्व बघूयात, मजा करूयात आणि निवांत गप्पा करूयात. तेव्हा आनंदी म्हणते की शकू अगं मी तुला नंतर भेटते, म्हणून आनंदी जायला निघते. शकू पुन्हा आनंदीचा हात धरते आणि 1 मिनिट ताई, काय झाले, तू इतक्या टेन्शन मध्ये का दिसतेस. तेव्हा आनंदी म्हणते की अगं शकू मी तुला नंतर सर्व व्यवस्थित सांगते. तर शकू तरीही आनंदीला जाऊन देत नसते. अगं नंतर कशाला, अगं बघ ना किती मजा सुरू आहे, चल आता नाच थोडेसे. आनंदी नको म्हणत असते तर शकू म्हणते की काय ग नको, वर्षातून एकदा हा दहीहंडीचा सण येतो आणि आपल्या लाडक्या कहाण्याचा मग तो साजरा करायला नको का, म्हणून ती आनंदीच्या हाताला धरून तिला नाचायला घेते. तेव्हा आनंदी सुद्धा त्या नाच गाण्यामध्ये सहभागी होते आणि शकू बाकीच्या सर्व बायका ह्या मस्त डान्स करत असतात आणि आनंदी सुद्धा त्यात आनंदाने सामील होते आणि सर्वजण खूप आनंदाने त्यामध्ये हे गोपाल काल्यामध्ये सामील होतात आणि दही हंडी फोडण्यासाठी सर्वजण अगदी उत्सुक असतात. तेव्हा आनंदी सुद्धा इतकी त्यामध्ये मस्त सहभागी होते आणि आपला आनंद ती डान्समध्ये व्यक्त करत असते. तेवढ्यात जे अनाउन्स करणारे असतात तर ते म्हणतात की चला आता ज्या महिलांना आहे ना दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला आम्ही दहीहंडी फोडण्यासाठी विनंती करत आहोत. तर लगेच शकू सर्वांना म्हणते की चला चला, म्हणून सर्वजणी पुढे येतात. तर त्यातील एक मुलगी म्हणते की अगं शकूताई, दहीहंडी फोडणारी सगळ्यात वरच्या थराला पोहोचणारी मुलगी तर अजून आलेली नाही, मग आता दहीहंडी कोण फोडणार. तेव्हा आनंदी शकूकडे पाहत असते आणि शकूच्या सुद्धा लक्षात येते की आनंदी आता ही दहीहंडी फोडणार. तर त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात आणि सर्वांपुढे हा मोठा प्रश्न उभा राहतो की दहीहंडी आता नेमकं कोण फोडणार. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शकू ही आनंदीला म्हणते की ताई तू हंडी फोड. तर लगेच आनंदीच्या डोक्याला ती पट्टी बांधली जाते आणि आनंदी दहीहंडी फोडण्यासाठी वर चढते. त्याच वेळी तेथे सार्थक आणि सुखदा या दोघांची एंट्री होते. तर सार्थक सुद्धा हे सर्व खुशून पाहत असतो आणि आनंदी दहीहंडी फोडते आणि त्याच वेळेस आनंदी
आनंदीचा पाय घसरून ती खाली पडणार तोच आपले डोळे झाकून घेते आणि लगेच सार्थक येऊन तिला धरतो। तेव्हा सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे पाहत असतात। अगदी 6 वर्षातून चक्क त्यांची भेट आज झालेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।